आता आपण बघितलं की बडगुजर यांच्यावर कसे आरोप केलेले होते, किती आक्रमकपणे आरोप केलेले होते आणि मग आता सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश झालाय। आता भाजप नेत्यांची भूमिका कशी बदलली आहे ती पण बघूया। नाही एवढंच आहे की तुम्ही आरोप कोणावर लावू शकता, जोपर्यंत माननीय न्यायालय कोणाला आरोपी दोषी ठरवत नाही तोपर्यंत कधीच त्या ठिकाणी कुठलाही आरोपीला जोपर्यंत तुम्हाला न्यायालय त्या ठिकाणी अंतिम करत नाही, न्यायालय शिक्षा येत नाही तोपर्यंत कधी कोणाला आपण क्रिटिसाइज करू नये। अनेक लोक त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आले आहेत, स्वतः जे बोलतात ते जेलमध्ये जाऊन आले आहेत, त्याच्यामुळं स्वतः जे सकाळी 9 वाजता बोलतात ते जेलमध्ये राहून आले, टीका करणार जेलमध्ये राहून आले आहेत। तेवढा वेळ काय हे जेलमध्ये नव्हते, पण या ठिकाणी एकच सांगतो, जोपर्यंत न्यायालय कुठली शिक्षा देत नाही तोपर्यंत कुणाचा आरोप होऊ शकतं, पण आरोपावर मात्र अंतिम न्यायालय म्हणजे सुधाकरजी बडगुजर म्हणजे नाना त्यांचे सर्व सहकारी त्यांचा प्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये केलेला आहे, त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आता आपल्या कल्पना आहे निवडणुका समोर आहेत, महापालिकेच्या आहेत, जिल्हा परिषदेच्या आहेत, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे आणि नाशिक जिल्हा तर आपला बालेकिल्ला आहे, त्याची कल्पना तुम्हाला आधी सुद्धा गेल्या वेळी 68 नगरसेवक 120 पैकी आपल्या या महापालिकेमध्ये निवडून आलेले होते आणि आता किती करायचे? आपली बार